दत्त संप्रदायाचा केंद्रबिंदू आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिकता समजून घेण्यासाठी कर्दळीवन हे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. कर्दळीवन म्हणजे श्री दत्तात्रयांचा निवासस्थान आणि तपोभूमी, जिथे त्यांनी आपल्या भक्तांसाठी साधनेचा आणि आत्मशुद्धीचा मार्ग दाखवला. हा क्षेत्रप्रवास अत्यंत कठीण आणि दुर्गम असून त्याची यात्रा करणे हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक धैर्याची कसोटी आहे. कर्दळीवन ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर दत्तभक्तांसाठी तपश्चर्या, त्याग आणि आत्मपरीक्षण यांचा संगम आहे. या स्थानाला पवित्रतेचे आणि गूढतेचे आभास देणाऱ्या अनेक कथांचा उल्लेख दत्तचरित्र, गुरुचरित्र आणि इतर ग्रंथांमध्ये आढळतो. या कथा केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या नसून त्या साधकाला आंतरिक शुद्धीकरणासाठी प्रेरणा देतात. कर्दळीवनाचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोपा नाही. या मार्गावर अनेक अडथळे आणि आव्हाने असतात. घनदाट जंगल, उंच उतार आणि दुर्गम पायवाटा यामुळे हा प्रवास कठीण होतो. याचा उद्देश साधकाच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची कसोटी घेणे असा आहे. जो साधक हा प्रवास पूर्ण करतो त्याला स्वतःमध्ये लपलेल्या शक्तींची जाणीव होते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो. श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या यौगिक साधनेतून मानवाला शिकवले की आत्मशुद्धीसाठी बाह्य अडथळ्यावर मात करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अंतर्गत दोष, विकार आणि अहंकार दूर करणेही आवश्यक आहे. कर्दळीवन ही केवळ तीर्थयात्रा नसून त्यातून साधकाला त्याच्या स्वतःच्या जीवनाचा गाभा समजतो. कर्दळीवनाशी संबंधित दंतकथेमुळे लोकांमध्ये अनेक अपसमज रुजले आहेत. त्यामुळे कर्दळीवनाच्या वास्तव्यात डोकावून पाहण्यासाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे. सत्याचा शोध घेतल्याशिवाय साधकाला या स्थानाच्या खऱ्या महत्त्वाची अनुभूती येत नाही. दत्त संप्रदायाने जात, धर्म किंवा वर्ग यांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शन केले आहे. सर्वांगीण मानव कल्याण आणि सत्याच्या शोधासाठी दंत संप्रदायाचा संदेश आहे की जेथे मानवता आणि आध्यात्मिकता यांचा समन्वय आहे, तेथेच खऱ्या अर्थाने दत्त संप्रदाय आहे. कर्दळीवन हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर जीवनातील खऱ्या उद्दिष्टांची ओळख देणारे स्थान आहे. त्याचे महत्त्व केवळ भौतिक परिक्रमेपुरते मर्यादित नसून ते आत्मशोध आणि जागृती यासाठी प्रेरणास्थान आहे. धन्यवाद.